न भूतो न भविष्यते असा सोहळा आजरेकरांनी अनुभवला. अखंड हिंदुस्थानाचे आराध्यस्थान असणारे श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचे लोकार्पण सोहळा आज आजऱ्यामध्ये संपन्न झाला. आजरा भुदरगड राधानगरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय नामदार प्रकाशराव आबिटकर साहेब यांच्या हस्ते आजरा तालुक्याचे भूषण ठरणारा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण आजरा नगरी आणि शिवतीर्थ परिसर शिवमय झाला होता. महाराष्ट्राच्या आराध्य दैवतासाठी गट तट पक्ष विसरून सर्व आजरेकर आणि सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय श्री अरुणदादा डोंगळे, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ यांनी भूषवलं. तसेच चंदगड मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजीराव पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. नामदार हसन मुश्रीफ साहेब यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ ही यावेळेस उपस्थित होते. नामदार प्रकाशरावजी आबिटकर यांनी आपल्या भाषणातून संपूर्ण नागरिकांचे भरभरून कौतुक केले. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्तीच्या लोकार्पणाचा नारळ माझ्या हस्ते फोडला गेला. हा क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण कायम लक्षात राहील असंही ते म्हणाले. तसेच मान्यवरांचे सत्कार माननीय श्री अशोक अण्णा सराटी, माननीय श्री मुकुंददा देसाई, माननीय श्री विलास नाईक, माननीय श्री अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी केला. छत्रपती श्री शिवाजी महाराज मूर्ती परिसर सुशोभीकरण आणि उत्सव कमिटी आजरा यांनी हा अभूतपूर्व सोहळा संपन्न केला. आजचा दिवस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्याचा आहे. आजचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये आनंद पोटात माझ्या भावेना अशा पद्धतीच्या प्रसंगाचा आहे. हा प्रसंग, हा क्षण, हा दिवस आणि आजचा अनुभूती, अत्यंत विशेष अनुभूती आपण सगळेजण अनुभवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजरा शहरामध्ये व्हावा यासाठी अनेक वर्षाची अनेक सगळ्या आजरेकरांची तपश्चर्या होती. या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत होतं की भोकरच्या जिल्ह्यात अशा पद्धतीचा पुतळा व्हावा. परंतु या पुतळ्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या कृती समितीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, या पुतळ्यासाठी ज्यांनी योगदान केलं त्या सर्व मान्यवरांचं, जयंतीदारांचं, सर्व या परिसरातले प्रमुख राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सरकार क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचं आज आपण सगळेजण मनापासून अभिनंदन करूया. खूप चांगल्या पद्धतीचा प्रसंग आहे, खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे. आज विकास कामावर बोलायचं नाही, आज तुमचा आणि आमचे हेवेदारी करायचे नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघून 350-400 वर्षापूर्वी ज्या माणसानं स्वराज्याची धोरण मिळवली आणि तुमच्या आणि आमच्यासाठी सुद्धा आजच्या पिढीला सुद्धा प्रचंड प्रेरणा देणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपला सर्वांचं दैवत ज्याच्या सगळं नतमस्तक व्हावं आणि आपल्या आयुष्याची सुरुवात करायला अशा पद्धतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन आपण केलं. माझ्या आयुष्यामध्ये तर आजचा दिवस हा अतिशय भाग्याचा आहे. आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये अनेक कामं आपण करत असतो. आपण निवडणुका लढवतो, निवडणुका जिंकतो. आयुष्यामध्ये आपल्या व्यक्तिगत पातळीवरच्या सगळ्या सुख दुःखांमध्ये अत्यंत अशा पद्धतीने आनंदित आपण होतो. त्याच्याही पेक्षा ज्या दिवशी ज्या वेळेला तो नारळ फोडला आणि नारळ फोडल्यानंतर पडदा उघडला आणि पडदा उघडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा ज्याला बघितला बस आयुष्याचं सार्थक झालं असं वाटलं. आपण सगळेजण उभा राहिलो. मला कळलेला आम्ही असा नमस्कार होतो. आमच्या कुणाच्याच लक्षात नव्हतं की आपण काय करतोय. तरी तुम्हाला सर्वांचं, विशेषतः संयोजकांचा आभार मानेल, विशेषतः ज्ञानक मंडळांच्या मुलींचा आभार मानेल, कृती समितीचा आभार मानेल, आजरा शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आभार मानेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभूतपूर्व असा उत्साह, अभूतपूर्व असा जल्लोष, अतिशय अत्यंत उत्कृष्ट देखील नियोजन आपण सर्वांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या निमित्तानं भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीनं महाराजांनी आम्हा सर्वांना एकतेचा, समतेचा आणि विचाराचा संदेश दिला, भविष्य काळामध्ये सर्वसामान्य माणसांसाठी काम करावं, लढाई करावी आणि सर्वसामान्य माणसांच्यासाठी आयुष्य समर्पित करून आपलं सुद्धा नाव आदरावर करावं अशा पद्धतीची प्रतिज्ञा ज्या माणसाने केली त्यांचा आदर्श घेऊन आपण सगळेजण सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने भविष्यात काम करूया. असाच संकल्प आपण सगळेजण करूया एवढी विनंती करतो. मनापासून या सगळ्यासाठी ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन. मला एकदा आठवतंय जेवणजी शिंपे साहेब, मुकुंददादा, अशोक अण्णा, बापू टोपले ही सगळी मंडळी, विजय भाऊ तुम्ही सगळेजण, संजीव भाऊ तुम्ही, विजय पाटील साहेब आपण सगळेजण आला होता. सगळेजण आले म्हणजे तुम्ही म्हणाले सर्वांचं अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा आणि खूप चांगल्या कार्यक्रमाबद्दल पुन्हा एकदा कृती समितीचं अभिनंदन करून माझं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी आजरा. सोबत
प्रतिनिधी आकाश शिंदे.